जिथे काही चांगली कामं सुरू आहेत, त्यांना आपल्याला जमेल तशी म्हणजे तन, मन, धन अशा पद्धतीने जशी जमेल तशी आपण चांगल्या कामात मदत करावी. तर मी ज्या एन-जी-ओ सोबत मी अटॅच्ड आहे, त्या एन-जी-ओज किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी, ज्या गावात कुठेतरी लोकांसाठी, मुलांसाठी, स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी अशी जिथे-जिथे चांगली कामं सुरू आहेत, त्या सगळ्यांना तुमच्यातर्फे तुम्ही मदत करावी असं आवाहन मी करतो. ज्या एन-जी-ओ सोबत मी अटॅच्ड आहे, त्यात दुर्गवीर प्रतिष्ठान ही एन-जी-ओ मुख्यतः गड किल्ल्यांचं संवर्धन, स्वच्छता यासाठी ही मुलं राबत असतात महाराष्ट्रभर विविध किल्ल्यांच्या वरती. वंचित विकास ही जी संस्था आहे ती पुण्यातलीच संस्था आहे आणि गेली 30 एक वर्ष वेश्यांची मुलं, त्यांचं पुनर्वसन, वेश्यांचं पुनर्वसन किंवा वेश्यावस्ती स्त्रिया येऊ नयेत यासाठी ते काम करतात. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड ही कोल्हापूरची जी संस्था आहे, ती संस्था अपंगांच्या पुनर्वसनासाठी आणि अपंगांच्या मदतीसाठी, त्यांच्या ऑपरेशनसाठी मदत देणं किंवा त्यांच्या साठी शिक्षण व्यवस्था निर्माण करून शाळेतलं शिक्षण, त्यांचं हॉस्टेल या सगळ्याची जबाबदारी घेते. ते पुन्हा आपल्या पायावर उभं राहीपर्यंत त्यांना मदत करते. तर अशा संस्थांसोबत मी कार्यरत आहे. तर या संस्थांना तुम्हाला काही मदत करायची इच्छा असेल, तर तुम्ही ऋषिकेश थ्रू माझ्याशी संपर्क साधू शकता. त्या संस्थांचे ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, त्यांची अधिकृत बँक अकाउंट्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही डायरेक्टली मदत पाठवू शकता. त्याच्या तुम्हाला ऑफिशियल रिसिट्स मिळतील, ज्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला घेऊ शकता तुम्ही. तर तुमच्या परीने तुम्ही या किंवा अन्य तुम्हाला माहिती असलेल्या संस्थांना अधिकाधिक मदत करावी असं आवाहन करतो आणि मग मी आपल्या विषयाकडे वळतो. शिवछत्रपतींचं व्यवस्थापन कौशल्य हा जो भाग आहे, मुख्यतः आपल्याला इयत्ता 4थीच्या इतिहासापासनं शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या इतिहासाची ओळख झालेली असते. ती ओळख ही मुख्यतः त्यांच्या आयुष्यात घडलेल्या मोठ्या घटनांविषयी असते. मग त्यात अफझल खानाचा पराभव असू दे, शाहिस्ते खानाचा पराभव असू दे, आग्र्याहून सुटका असेल, नंतर त्यांनी जिंकलेले आसपासचे किल्ले सगळे असतील, मिर्झा राजे जयसिंगांची स्वारी असेल आणि मग त्यांनी सिंहासनाधीश्वर होणं अ, हे असू शकेल. याच्या पलीकडे खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत, ज्या शिवचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला जाणवतात. सुदैवाने खूप मोठ्या-मोठ्या माणसांनी शिवचरित्राविषयी आजतागत लिहून ठेवलेलं आहे. निनाद बेडेकरांसारख्याची अनेक त्यांची खूप व्याख्यानं आपल्याला उपलब्ध आहेत ऑनलाईन मीडियात. तर सुरुवात जर करायची झाली तर मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणजे काय? आता तुमच्याशी इंटरॅक्टिव्ह पण आपण बोलू शकतो. कोणाला याच्यावर मध्येच काही बोलायचं असेल तर तेही सांगू शकतात. तर आपण काय म्हणू शकतो, की मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणजे काय? तर एखादी गोष्ट सुरू करताना आपल्याला खूप मोठमोठ्या अडचणी आपल्या समोर असतात. तर जेव्हा एखादा माणूस एखादा बिझनेस सुरू करतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो किंवा शिवछत्रपतींच्या सारखं एखादा नोबल कॉज घेऊन म्हणजे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे त्यांचं ध्येय होतं. तर सुरुवात होते ध्येय निश्चिती करण्यापासून म्हणजे सेटिंग ऑफ गोल असं जे आपण म्हणतो मॅनेजमेंट टेक्निक्समध्ये. तर सेटिंग ऑफ गोल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करणार आहात, तर ती का करणार आहात? कशासाठी करणार आहात? त्याचा किती जणांना फायदा होणार आहे? या सगळ्याचा आराखडा तुमच्या डोक्यात असणं गरजेचं असतं आणि तो नुसता तुमच्या डोक्यात असून फायदा नाही, तर तो दुसऱ्याला पटणं आवश्यक असतं. आज आपण वेगवेगळ्या कंपन्या अगदी इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत पाहतो. यांची व्हिजन्स असतात, त्यांच्या पॉलिसीज असतात. तशी शिवाजी महाराजांची पॉलिसी होती, की हे हिंदवी स्वराज्य व्हावे. हे लोकांसाठी असणारं राज्य व्हावं आणि त्यासाठी मग छोटे-छोटे टार्गेट्स सेट केले गेले. मुख्यतः मॅनेजमेंटमध्ये आपण अनेकदा काय करतो, की आपण टार्गेट्स आणि गोल याच्यामध्ये गल्लत करतो. म्हणजे वी कन्फ्यूज बिटवीन टार्गेट्स एंड गोल. आपली छोटी-छोटी उद्दिष्ट असतात, छोटी-छोटी टार्गेट्स असतात. ती आपल्याला आपल्या शेवटच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी असावीत, याच्याकडे खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं. महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्मितीचं ध्येय ठेवलं, तेव्हा त्यांच्यासमोर असंख्य ॲडव्हर्स गोष्टी होत्या, असंख्य अडचणी होत्या. या सगळ्यावर मात करायसाठी त्यांचे छोटे-छोटे टप्पे त्यांनी आखले. त्याची सुरुवात होती पुणे, सुपे, इंदापूर या जहागिरीच्या आसपासचे किल्ले जिंकून घेणं. मग रोहिडा, तोरणा, शिरवळचा किल्ला हे ताब्यात आले. पुरंदरसारखा किल्ला ताब्यात आला. राजगडसारखं जे एक असं दुर्लक्षित ठाणं होतं, त्याला मुरुमदेवाचं ठाणं असं म्हणायचे त्याकाळी. तर त्या डोंगरावरती नवीन किल्ला बांधणी सुरू झाली.
आणि एक टप्पा घेत हळू स्वराज्याचा परीघ त्यांनी विस्तारत नेला. हे सगळं करताना आपल्याला नेमकं काय करायचंय याचा आराखडा त्यांच्या डोक्यात अत्यंत नेमकेपणाने तयार होतात. मग आपण जेव्हा फक्त शिवाजी महाराजाचा उल्लेख करतो, तेव्हा त्याच्यात अध्यारूत असं आहे, की त्यांच्यासोबत असणारी त्यांची माणसं, त्यांची सल्लागार मंडळी, ही सगळी माणसं त्याच्यात अध्यारूत आहेत. कारण हे एक टीम वर्क होतं, जे कोणत्याही मॅनेजमेंटसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. एकटे शिवाजी महाराज काहीच करू शकले नसते. हे त्यांना जसं माहिती होतं, तसंच आपल्यालाही माहिती असतं आपल्या व्यवसायात आपण एकट्यानेच काही करू शकत नाही. तर चांगली लोकं मिळवणं, रिसोर्स मॅनेजमेंट हा जो भाग आहे, इथे आपल्याला स्वतःला खूप आधी काम करायला लागतं. आज आपल्याला वाटतं कदाचित, की एखाद्याला चांगली पॅकेजची ऑफर दिली, की चांगला माणूस मिळेल. पण तो चांगला माणूस तुमच्यासोबत टिकणार आहे का? याच्याकडे आपण लक्ष देतो का? हा एक खूप महत्वाचा भाग आहे. तर शिवाजी महाराजांच्या रिसोर्स मॅनेजमेंट बद्दल बघायचं, तर त्यावेळेला त्यांच्यासोबत खेळणारे चिमणाजी देशपांडे सारखी जी मंडळी होती, तानाजी मालुसरे सारखे होते किंवा कान्होजी जेधे, बाजी पासलकर, माणकोजी दहातोंडे ही जी सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर असणारी मंडळी होती. सोनोपंत डबीर होते, दादोजी कोंडे होते. या सगळ्यांच्या एक विचाराने छोट्या-छोट्या गोष्टींची सुरुवात झाली. मग तिथे सल्लागार समिती या अर्थाने भले समिती नसेल, पण त्यांचे जे सल्लागार होते त्यांची मतं विचारात घेतली गेली. आणि ही जी एक माणसं अ, स्वराज्याशी जोडली गेली, त्यातली एक छोटी गोष्ट सांगतो. अशी एक कथा आपल्याला वाचायला मिळते, की महाराज अनेकांच्या लग्नात किंवा कुणाच्या घरी कुणाचं दुःखद निधन झालं, तर त्यांच्या घरी भेटायला त्यावेळेला जात होते. 12-13 वर्षाचे युवराज होते शिवाजी महाराज आणि हे तिथे असे भेटायला गेले होते. ते एका लग्नात ते जेव्हा भेटायला गेले होते, तर तिथे समोर तलवारबाजीचे खेळ सुरू होते. म्हणजे आता लग्नात आपल्याकडे करमणुकीचे कार्यक्रम आपण करतो. तसं पूर्वीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे मग लाठीकाठीचं प्रदर्शन असेल, शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन असेल, असं कोणीतरी काहीतरी आपली कला तिथे दाखवायचा प्रयत्न करायचा. तर त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं, की एक माणूस आहे तो उत्तम तलवारबाजी करतो. म्हणजे आपल्यापासून 10-15 फूट लांब असलेल्या ठिकाणी अ, एखादा केळीचा घड उभा केलाय, तर तो इतक्या सफाईने तलवार त्याच्यामधून चालवतो, की तो घड पडत नाही आणि तो केळीचा खांब जो आहे तो मग हाताने धक्का देऊन पडतो. खूप दूरवर एखाद्या ठिकाणी ठेवलेलं एक लिंबू तो तलवारीच्या सफाईदार आघाताने इतक्या चटकन कापतो, की ते लक्षात पण येत नाही आणि मग नीट जवळ जाऊन पाहिल्यावर लक्षात येतं, की त्या लिंबाचे ऑलरेडी 2 भाग झालेले आहेत. इतकी सुंदर तलवारबाजी करणारा तो माणूस होता जिवा महाला, ज्याचा महाराजांनी सुयोग्य उपयोग करून घेतला अफझल खानाच्या लढाईत. अफझल खानाच्या लढाईत महाराजांकडनं जी माणसं सहभागी झाली होती, त्या प्रत्येकाला त्याने नेमकं काय करायचं हे अगदी बारकाईने सांगितलं गेलं होतं आणि त्या गोष्टी व्यतिरिक्त त्याने अजिबात दुसरं काही करायचं नाही. हे त्यांनी सांगितलं होतं. तर जिवा महालाकडे एकमेव जबाबदारी होती, की अफझल खानाच्या पाठीशी असणारा त्याचा अत्यंत चांगला तलवारबाज सय्यद बंडा नावाचा जो होता, त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि तो जर हल्ला करायला आला, तर त्याचा बदला घेणं किंवा त्याला नेस्तनाबूत करणं, ही एवढी एकमेव जबाबदारी त्याच्याकडे दिली होती. त्याच्याकडे त्यांनी मल्टिपल टास्क दिल्या नव्हत्या. हे रिसोर्स मॅनेजमेंटचं महत्त्वाचं तत्व आहे, की तुमच्याकडे असलेल्या माणसाचे गुण किंवा त्याची सफाई कशात आहे, हे ओळखून त्याला तेवढी जबाबदारी देणं. आता पंताजी गोपीनाथ सारखे वकील होते, सोनोपंत डबीरांसारखे वकील होते, की जे प्रत्यक्ष औरंगजेबाशी जाऊन सोनोपंत डबीर निगोशिएशन्स करून आले होते आणि त्यातनं त्यांनी आपल्या पदरात काय-काय घ्यायचं, काय निगोशिएट करायचं हे त्यांनी त्यावेळेला केलं होतं. पुढल्या आग्रा भेटीच्या काळात त्र्यंबक पंतांसारखे वकील होते, रघुनाथ पंत होते. अशी अनेक माणसं होती. अगदी अ, युद्धाच्या काळात सुद्धा कोणत्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं याचं नियोजन पहिल्या मोहिमेपासून होतं. महाराजांची पहिली मोहीम जर मोठी मोहीम मानली गेली तर फतेखानाची स्वारी आहे. म्हणजे महाराजांनी जेव्हा पुणे प्रांतातले हे किल्ले सगळे जिंकले, कोंढाण्यापासून पुरंदरपर्यंतचे मोठे-मोठे किल्ले जिंकले, त्यावेळेला आदिलशहाने त्याचा खूप मोठा सरदार फतेहखान हा शिवाजी महाराजांच्यावर पाठवला होता. आणि ती परिस्थिती जितकी भयानक होती त्यावेळेला, की एका वेळेला फतेहखान शिवाजी महाराजांच्यावर चालून आलाय. दुसरीकडे फर्राद खान नावाचा दुसरा मोठा सरदार बेंगळूरवर, जिथे शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी हा बेंगळूरवर होता, त्या जहागिरीवर होता. तिथे फर्राद खान नावाचा सरदार पाठवला आणि या दोन्ही लढाया दोन बाजूला सुरू असताना शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे
आदिलशहाच्या कैदेत होते. ही अत्यंत बिकट अशी परिस्थिती होती. म्हणजे एखाद्याने आपल्या हातातल्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या, शरणागती पत्करली असती आणि आदिलशहा जे सांगेल ते मानलं असतं. महाराजांनी हे अजिबात केलं नाही. त्यांचा फोकस क्लिअर होता. आजच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला नेमकं काय करायचं हे माहिती होतं. कोणतंही आपापसात कम्युनिकेशन नसताना शिवाजी महाराजांनी इकडे फतेहखानाचा जितक्या द्वेषाने पराभव केला, तितक्याच ताकदीने संभाजी राजांनी तिकडे फर्हाद खानाचा पराभव केला. तर या फतेहखानाच्या लढाईत पुरंदरवर नेमकं काय करायचं आहे? शिरवळमधनं निघालेलं सैन्य कुठे येणार आहे? त्या फतेहखानाची जी छावणी होती पुरंदरच्या पलीकडे सासवडच्या टप्प्यात, तिथे नेमकं कोण जाऊन हल्ला करेल? मग गोदाजी जगताप सारखा एक उत्तम तलवारबाज त्यावेळेला होता. बाजी पासलकरांसारखे ज्येष्ठ वयोवृद्ध असूनही सैन्यात उत्तम काम करणारे जे त्यांचे सरदार होते, ते या लढाईत मुख्य सेनापतीसारखं काम करत होते. आणि कशी लढाई लढायची याचंही खूप बारकाईने प्लॅनिंग केलं गेलं होतं. आज आपण प्लॅनिंग, एक्झिक्युशन, ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी जेव्हा शिकतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की छोट्या-छोट्या गोष्टी मॅनेज करणं किती अवघड आहे. आज आपल्याकडे ईमेल, फॅक्स, टेलिफोन, मोबाईल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखे सगळे पर्याय उपलब्ध असताना सुद्धा एखाद्या ठिकाणी आपल्या कंपनीत किंवा आपल्या एखाद्या क्लायंट बाबत किंवा कस्टमर बाबत आपण खूप मोठे-मोठे गोंधळ घालतो. ऑर्डर एखाद्या वस्तूची दिलेली असते, पोहोचते दुसरीच वस्तू किंवा ऑर्डर डिलेज होतात. हे सगळं कम्युनिकेशन चांगलं असूनही आपल्याकडे कम्युनिकेशन गॅप तयार होतात. महाराजांच्याकडे कम्युनिकेशन गॅप अजिबात नव्हती. पुरंदरच्याच आता उल्लेख निघालाय तर ज्यावेळेला मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान आणि जवळ-जवळ लाखभर सैन्याने पुरंदरला वेढा घातला होता. मोठी छावणी होती. त्यातून त्या पुरंदरवरती रसद पुरवठा कमी होत चाललाय, दारुगोळा हवा आहे, ही बातमी महाराजांपर्यंत राजगडावर पोहोचली. इतक्या कडक वेढ्यातनं ही बातमी येणं आणि ही नुसती बातमी पोहोचल्यावर महाराज काही हातावर हात धरून बसले नाहीत. त्यांनी लगेच तो रसद पुरवठा तयार केला आणि इतका प्रचंड वेढा असताना चोरट्या वाटांनी रात्रीच्या वेळेत हा सगळा रसद पुरवठा जो गरजेचा होता तो मुरारबाजींकडे पुरंदरवर पोहोचवला. हे एखाद्या लीडरसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नुसती रिसोर्स मॅनेजमेंट करून चालत नाही, तर तुमच्या रिसोर्सकडे तुमचं बारकाईने लक्ष पाहिजे. आपला जो काही आपल्या हाताखालचा जो अधिकारी आहे किंवा एखादा सेवक आहे, याच्याशी तुम्ही किती प्रेमाने वागता. तो काइंडनेस हा एखाद्या लीडरसाठी फार महत्वाचा आहे. तुम्ही खूप शिस्तीचं असणं जितकं आवश्यक आहे, तितकंच तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांशी प्रेमाने, सहानुभूतीने वागणंही आवश्यक आहे. अत्यंत अवघड परिस्थितीत आपली माणसं कसं काम करतायत, याकडे महाराजांचं लक्ष होतं आणि त्यामुळे त्यांचा सगळ्या आपल्या सैनिकांना, सगळ्यांना कायमचा सल्ला असायचा, की तुम्ही शत्रूवर अचानक हल्ले करा, लढाया तिथे ज्या काही होतील त्याचा अंदाज घ्या आणि जेव्हा तुम्हाला वाटेल, की नाही आता शत्रू आपल्यापेक्षा वरचढ होतोय, तर तुम्ही तिथनं पळ काढा. तुम्ही आपला जीव वाचवा, पुन्हा मागे या. आपण पुन्हा तयारी करून अधिक ताकदीने शत्रूवर तुटून पडू. त्याने आपल्या कुठल्याही माणसाला कधीही जीवावरचं साहस करायला परवानगी दिली नाही. ज्यावेळेला प्रतापराव गुजरांसारखे काही जण असं जीवावरचं साहस करू गेले, तेव्हा महाराजांनी त्यांची कडक शब्दात कानउघडणी केली होती. कारण प्रतापराव गुजर त्यावेळेला छावणीत घुसले होते आणि महाराजांनी त्यांची कडक शब्दात निर्भत्सना केली होती. असे अनेकदा घडलं, की त्यांचं आपल्या रिसोर्सवर अत्यंत बारकाईने लक्ष होतं. इतकंच नव्हे तर तुमच्या हाताखालची जी माणसं काम करतायत, त्यांच्याकडे तुम्ही अधिक प्रेमाने पाहणं किंवा त्यांच्याविषयी अति आत्मविश्वास बाळगणं, हे सुद्धा नेत्यासाठी, राजासाठी धोकादायक असतं. महाराजांनी हेही कधी केलेलं नाही. त्यांच्या हाताखाली काम करणारे शामराजपंत पेशव्यांपासून ते दूरवर काम करणाऱ्या एखाद्या सैनिकापर्यंत प्रत्येकावर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शामराजपंत पेशव्यांची तडकाफडकी पेशवे पदावरनं हकालपट्टी केलेली होती. तसंच सैनिकांच्या बाबतीत होतं. फितुरी करणाऱ्या सैनिकांना कधीही त्यांनी प्रेमाने वागवलं नाही. त्यांचा वेळप्रसंगी निःपात केला. कारण एक छोटीशी फितुरी सुद्धा आपल्या कंपनीला, आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या व्यवसायाला अत्यंत हानिकारक असते. हे फार पूर्वीपासनं आपल्या भारतीय राजनीतीत सांगितलं गेलेलं आहे. तर सिंहगडावरती जेव्हा काही सैन्य होतं आणि शाहिस्तेखानाचा लाल महालात वेढा होता. लाल महालात तो थांबला होता आणि पूर्ण पुण्याभोवती त्याचा वेढा होता. सगळीकडे सरदार होते. त्यावेळेला
सिंहगडावरती, त्या कोंढाणा किल्ल्यावरती फितुरी झाल्याची एक छोटीशी खबर महाराजांना पोहोचल्यावर त्यांनी ताबडतोब आपल्या लोकांना तिथे पाठवलं आणि त्याचा बंदोबस्त करायला सांगितला होता. इथे दुसरी महत्वाची जी क्वालिटी आहे व्यवस्थापन कौशल्यातली ती दिसते, ती म्हणजे इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन स्किल्स. आपल्या लोकांबद्दल आणि आपल्या शत्रूबद्दलच्या सगळ्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी, सगळ्या छोट्या छोट्या बातम्या ह्या आपल्याला सतत समजत राहिल्या पाहिजेत. हे महाराजांच्या आयुष्यातल्या असंख्य घटना पाहताना बारकाईने लक्षात येतं. आत्ता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, की महाराजांच्या हेरखात्यातल्या किमान 50 जणांची नावं सांगा, तर तुम्हाला अजिबात सांगता येणार नाही. आपल्या सगळ्यांना फक्त बहिर्जी नाईक इतकंच नाव माहिती आहे आणि काही अधिक अभ्यासक आहेत ज्यांना मग विश्वासराव वगैरे अन्य नावं थोडीशी माहिती आहेत. पण 50 नावं सुद्धा आपण सांगू शकत नाही महाराजांच्या हेरखात्यातली. हे महाराजांच्या हेरखात्याचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं. असंख्य साधू, संन्याशी, फकीर, बैरागी, आपल्याकडे ते वासुदेव यायचे पहाटे सकाळी, ते वासुदेव असू देत, भिक्षुक असू देत, अशा असंख्य वेषांतर केलेली माणसं महाराजांसाठी हेरखात्यातलं काम करायचं. त्या सगळ्यांसाठी संकेत सांकेतिक शब्द होते, सांकेतिक भाषा होत्या आणि महाराजांचं कौशल्य इतकं महत्वाचं होतं, की त्यातला एखादा माणूस जेव्हा महाराजांना भेटायला येईल, ते महाराजांना एका क्षणात समजेल, कारण त्यासाठी काही संकेत तयार केले होते. आणि मग कितीही मोठी सभा सुरू असेल, काही मोठी चर्चा सुरू असेल, तरी महाराज त्यातनं पटकन बाजूला जायचे. त्यांच्या गुप्त खलबतखान्यातल्या जागेत जाऊन त्या हेरखात्यातल्या त्या माणसाशी किंवा बहिर्जी नाईक जर आले असतील, तर त्यांच्याशी आधी संवाद साधायचे. कारण कोणती महत्वाची खबर आली आहे, त्यानुसार पुढच्या स्ट्रॅटेजीज ठरवण्यासाठी महाराजांनी कधीही विलंब केला नाही. आपल्याला पुढची महत्वाची गोष्ट दिसते, की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. कोणत्याही संस्थेसाठी, कोणत्याही व्यवसायासाठी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फार मोलाचं असतं. तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाताना, तुमच्या ध्येयासाठी असलेले विविध टप्पे किंवा टार्गेट्स अचीव्ह करताना वेळोवेळी तुमच्या स्ट्रॅटेजीज तयार करायला लागतात आणि कित्येकदा आपल्या स्ट्रॅटेजी जर चुकत असतील, तर त्याचं योग्य अनालिसिस करून त्या बदलाव्या लागतात. महाराजांच्या काळात त्यांनी अनेकदा असे छोटे-छोटे निर्णय घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत. एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला, की सुरतेची स्वारी ही आपल्यापैकी अनेकांना आता इतिहास म्हणून माहिती आहे. तर या सुरतेच्या स्वारीचं प्लॅनिंग इतक्या बारकाईने केलं गेलं होतं, की महाराज जेव्हा राजगडावरनं येऊन पुण्यातनं पुढे नाशिककडे त्र्यंबकेश्वरकडे गेले, त्यावेळेला या पुण्याभोवतीच्या सिंहगडाला वेढा घालून जसवंत सिंग सारखा मोठा सरदार इथे बसून होता. त्याच्यापासून अवघ्या काही मैलावरून किलोमीटर्सवरनं महाराजांचं मोठं 10,000चं सैन्य निघून गेलं. त्याला पत्ता पण लागला नव्हता. इथे महाराजांचं इंटेलिजन्स, महाराजांचं प्लॅनिंग जितकं बारकाईने दिसतं, तितकं शत्रूला गाफील ठेवणं हेही दिसतं. आणि त्यावेळेला ज्या काही वेगवेगळ्या बातम्या त्यांनी आसपास पसरवल्या होत्या, की महाराज नाशिककडे चाललेत. महाराज जाऊन आता औरंगाबाद किंवा म्हणजे तेव्हा खडकी म्हणायचे. औरंगाबादवर किंवा बुऱ्हाणपुरावर स्वारी करणार आहेत. बुऱ्हाणपूर हे मोगलांचं मोठं ठिकाण होतं त्यावेळेला. तिकडे स्वारी करणार आहेत आणि मग मोगलांचं सगळं त्या भागातलं सैन्य तिकडे शस्त्रसज्ज होत राहिलं. महाराज त्र्यंबकेश्वरकडे गेले आणि तिकडनं अतिशय झपाट्याने जो कोळवणचा प्रांत आहे म्हणजे नंदुरबार, शहादा इथपासून ते जव्हार, मोखाडा हा जो ठाणे जिल्ह्याचा वरचा भाग आहे, या सगळ्या भागातलं जे जंगली प्रांत आहे, तिकडच्या प्रांतातनं महाराज आपल्या वाटेने इतक्या वेगाने सुरतेवर जाऊन धडकले, की सुरतेपासून काही मैलावर आल्यानंतर लोकांना कळलं, की शिवाजी इथे येऊन पोहोचलाय. त्याच्या आधी सुरतेच्या त्या सरदाराला, सुरतेचा जो सुभेदार होता तिथला इनायत खान नावाचा, तर त्याला खबर आली होती, की शिवाजी कदाचित इकडे सुरतेवर स्वारी करायला येणार आहे. तर त्याने ते झटकून लावलं होतं, की काय शिवाजीची हिंमत आहे इथे येऊन हल्ला करायची. सुरत म्हणजे तर मुघलांचं नाक असं मानलं जायचं. कारण त्यावेळेला तत्कालीन भारताचा सगळ्यात मोठा व्यापार सुरतेतनं होत होता. तर महाराज तिथे जाऊन धडकेपर्यंत त्यांना कळलंच नाही. आणि महाराजांनी एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा पण सुरत लुटली. तर दुसऱ्यांदा सुरत लुटताना सुद्धा त्यांनी इतकीच काळजी घेतली होती. इतकंच नव्हे तर सुरत लुटल्यानंतर आता तुम्ही लक्षात घ्या भूगोल आपल्याला भूगोल पण तितकाच माहित पाहिजे. तर महाराजांचं भूगोलाचं ज्ञान अत्यंत भारी होतं. त्यांनी सुंदर, सुंदर नकाशे तत्कालीन काळात बनवल्याचे उल्लेख सापडतात.
तर कुठल्या मार्गाने जायचं आहे, कसं जायचं आहे, वाटेत कोण कोण असणार आहेत, कोणाच्या अडचणी येऊ शकतात, ह्या सगळ्याचं उत्तम मॅपिंग केलं गेलेलं होतं. म्हणजे आपण ज्या भागात काम करणार आहोत त्या भागाची पूर्ण इत्थंभूत माहिती आपल्याला असणं ही फार मोठी गोष्ट महाराजांनी आधीच केलेली होती. सुरतेच्या दुसऱ्या स्वारीच्या वेळेला किंवा पहिल्या स्वारीच्या वेळेला जाताना किती घोडे न्यायचे, तिथलं धनधान्य काही जे काही लुटलं जाईल ते सगळं आणायसाठी बैल किती न्यायचे, गाढवं किती न्यायची, ह्या सगळ्या प्रकारचं नियोजन पूर्ण तयार होतं. आणि पुण्याच्या नंतर म्हणजे चाकणपासूनचा पुढचा सगळा पट्टा हा मोगलांच्या ताब्यात होता. तुम्ही विचार करा की शत्रूच्या प्रांतात खोलवर शिरायचं, त्याची सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे ती लुटायची, करोडो रुपयाचं धन तिथनं हस्तगत करायचं आणि पुन्हा अत्यंत सुरक्षितपणे आपल्या प्रांतात परत यायचं. हा नुसता विचार जरी आता केला तरी आपल्याला घाम फुटेल. कारण इथे फक्त लॉजिस्टिक्स नव्हतं. इथे फक्त कम्युनिकेशन नव्हतं. इथे जीवावरची म्हणजे जीव जाण्याची भीती होती, जीवावरचा हल्ला होता हा सगळा. मग या सगळ्याचं प्लॅनिंग किती बारकाईने केलं असेल आणि याच्यात पुन्हा सिक्रेसी हा जो भाग आहे, इंटेलिजन्सचा जो भाग आहे, हा किती मोठ्या प्रमाणात त्यांनी अवलंबला असेल. ह्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला, की आपल्याला मग आपल्या कामात तो कसा सगळा भाग वापरून घेता येईल, ह्याची आपल्याला जाणीव होते. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी मी देशाविदेशात काम करायचो, तर अनेकदा लॉजिस्टिक्सचे खूप मोठे-मोठे प्रश्न आपल्याला येतात. कुठून तरी आपण मटेरियल मागवलेलं असतं, मग ते फ्लाईटने येतं किंवा बाय सी आपण कार्गो मागवतो. मग ते डिले होतात अनेकदा, वेळेवर मिळत नाही. मग त्यामुळे प्रोजेक्ट्स डिले होतात. कित्येकदा नैसर्गिक आपत्ती येतात. आज आपल्याला सुदैवाने सॅटेलाइटमुळे अनेक हवामानाचे अंदाज सगळे आपल्याला माहिती असतात. इतकं सगळं असून अनेकदा आपण पाहतो, की आपलं मटेरियल आपल्याकडे वेळेवर पोहोचत नाही. मग हे सगळं प्लॅनिंग महाराजांनी त्या काळी कोणतीही टेक्नॉलॉजी उपलब्ध नसताना किती बारकाईने केलं असेल हे बघितलं, की आपण थक्क होतो, स्तिमित होऊन जातो. त्याचबरोबर नुसतं शत्रूचा हल्ला हा भाग नाहीये किंवा नुसतं लॉजिस्टिक्सचे इश्यूज नाहीये. त्यावेळेला रस्ते नव्हते, घाट रस्ते होते, अडचणीच्या जागा होत्या, जंगलं होती, जंगलात दरोडेखोर असायचे, वन्य श्वापदं होती. या सगळ्याचा सामना करत ते यायचं आहे. हे किती मोठ्या प्रमाणात काम केलं असेल. आणि हे सगळं करताना आपल्या माणसांची अत्यंत बारकाईने घेतलेली काळजी आहे. शक्यतो महाराजांच्या युद्धात खूप कमी लोकांचे मृत्यू झालेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला तर सूर्याजी काकडेंसारखे मृत्यू माहिती आहे. तानाजी मालुसरेंचे माहिती आहे. बाजी प्रभू देशपांडेंचं बलिदान माहिती आहे. पुरंदरवर झालेलं मुरारबाजींचं बलिदान माहिती आहे. पण तुम्ही एकंदर शत्रू आणि शिवाजी महाराज असं जर कंपेअर केलं, तर तुमच्या लक्षात येईल की महाराजांच्या पेक्षा शत्रूची हानी ही किमान 10 पट जास्त झालेली आहे. हा जो काही भाग आहे, हा तुमच्यासाठी फार मोलाचा ठरतो, की तुमच्या अपोनंट्स पेक्षा तुम्ही किती बलवान आहात, किती भारी आहात. तुम्ही नेहमी तुमच्या अपोनंटला भारी ठरलं पाहिजेत आणि हे कसं ठरू शकतो आपण? तर त्यासाठी उत्तम नियोजन पाहिजे. इतिहास, भूगोल याचा उत्तम अभ्यास पाहिजे. रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये माणसं जशी आहेत तसंच वस्तू, साधनं, नैसर्गिक संसाधनं मग त्यात झाडं, पानं, फुलं, पाणी, नद्या, समुद्र या सगळ्याचा तुम्ही किती उत्तम वापर करून घेता हे महत्वाचं असतं. आता समुद्राचा विषय मुद्दामून मी काढलाय कारण इथे आपल्याला दिसतं महाराजांचं दूरदर्शीपण. ही दूरदृष्टी जी आहे, तर ज्यावेळेला 1956च्या सुमारास महाराज जेव्हा पहिल्यांदा कोकणात उतरले किंवा कल्याण भिवंडीसारख्या ठिकाणी गेले, तर त्या 1656च्या वेळेला त्या दरम्यान कल्याण भिवंडीत त्यांनी तिथे जाऊन पहिल्यांदा आरमाराची स्थापना केली. कल्याणच्या बंदरात आपल्या मराठी आरमाराच्या बोटी बांधायला सुरुवात झाली होती. म्हणजे गलबतं थोडक्यात युद्धनौका असतील आणि यासाठी सुरुवातीला पोर्तुगीजांची मदत घेतली गेली. काही पोर्तुगीज इंजिनियर्स किंवा तंत्रज्ञ आपल्या आपल्या ह्याच्यावर काम करत होते आणि त्यांना त्यांच्याच वरिष्ठांकडनं ताकीद देण्याचं पत्र आलं, की तुम्ही शिवाजीला का मदत करत आहात? उद्या हाच शिवाजी आपल्या विरुद्ध उभा राहणार आहे हे पोर्तुगीजांना, इंग्रजांना पक्क ठाऊक होतं. पण त्यावेळेला वसईचा सगळा प्रांत हा सगळा पोर्तुगीजांकडे होता. चौल हा रेवदंडा हा सगळा प्रांत पोर्तुगीजांकडे होता आणि महाराज तर फक्त कोकणात उतरले होते. पनवेलच्या आसपास तिथनं शिरून कल्याणमध्ये पोहोचले होते. 56-58चा जो भाग आहे तो.
आणि तिथे त्यांनी गलबतं आणि युद्धनौका बांधायला सुरुवात केली. त्यांना सगळ्यांनी विरोध केला. इंग्रजांनी मदत केली नाही, पोर्तुगीजांनी मदत केली नाही. महाराजांनी प्राचीन ग्रंथाचा आधार घेत आपल्याकडे पूर्वी नौकानयन होतं, आपल्याकडे पूर्वी नाविक दल होतं. भारतात अगदी म्हणजे बोरिवली जवळ एकसर नावाचं जे गाव आहे, तिथे जुने विरगळ बघितले तर तिथे युद्धनौकांचं चित्र असलेले विरगळ आहेत, दगडात कोरलेले. किंवा तुम्ही चौल, पांड्य, शिलाहार, सातवाहनकालीन जुन्या राजवटी जर बघितल्या, चालुक्य, तर यांच्या काळात नौकानयन होत होतं. आपल्या इथनच भारतीय राजवटी अगदी जावा, सुमात्रा, कंबोडियापर्यंत पोहोचल्याचे उल्लेख तुम्हाला कदाचित माहिती असतील. तर हे सगळं आपल्याकडे होतं. मात्र मोगली किंवा मुसलमानी आक्रमणानंतर बऱ्याच गोष्टी बंद झाल्या. आपल्याकडे अनेक धार्मिक नियम लादले गेले. याच्यातला एक मोठा नियम होता सिंधुबंदी, ज्याला सावरकर सिंधुबंदी म्हणतात, की समुद्र उल्लंघायचा नाही, मग हे पाप आहे. आणि अशा पद्धतीने अनेक रूढी निर्माण झाल्या, की ज्यामुळे त्याचा मुख्य उद्देश कदाचित असावा, की आपल्याला शत्रूच्या पासून बचाव करण्यासाठी असावा किंवा आपली माणसं दूर जाऊ नयेत म्हणून असावा. विविध गोष्टींमुळे असे काही नियम लादले गेले. त्याचा आपल्याला त्रास झालाच. पण महाराजांनी या गोष्टी अजिबात मानल्या नाहीत. ते काळाच्या पुढचा विचार करत होते. त्यांनी पूर्ण नाविक दल निर्माण केलं. एक काळ असा होता, की आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना जर व्यापारानिमित्त आफ्रिका किंवा आखाती देश, गल्फ कंट्रीजमध्ये जर जायचं असेल किंवा अगदी गुजरातपासून केरळपर्यंत जायचं असेल, तर पोर्तुगीजांचं जे काही गोव्यापासून सगळीकडे सत्ता होती समुद्रावरती, त्यांचे परवाने घेऊन जायला लागायचं. त्याला कार्ताज असं म्हटलं जातं. ऐतिहासिक पिसुर्लेकरांची जी काही पोर्तुगीज राजवटीबद्दलची पुस्तकं आहेत, गोवा आणि महाराष्ट्रातल्या राजवटीबद्दलची, त्याच्यात खूप गोष्टी आपल्याला वाचता येतात. गजानन मेहेंदळे सरांचं जे शिवछत्रपतींचं आरमार नावाचं पुस्तक आहे, ते तुम्ही अवश्य वाचा. त्याच्यातही खूप जुन्या-जुन्या गोष्टींचे रेफरन्सेस आहेत, की कशा पद्धतीने आरमार विकसित झालं. आणि मग हे सगळं आरमार विकसित करताना एक महत्त्वाची गोष्ट महाराजांनी केली, की कुठलीही दुसऱ्यांची गोष्ट कॉपी न करणे. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण बघतो, की अनेक आज जापनीज टेक्नॉलॉजी, अमेरिकन टेक्नॉलॉजी आहे, युरोपियन टेक्नॉलॉजी आहे, जर्मन टेक्नॉलॉजी आहे. अनेक गोष्टी आपण इमिटेट करतो खूप वेळा. अ अनेक गोष्टी आपण नव्याने निर्माण करतो. तर महाराजांच्या काळात त्यांना सहज दुसऱ्याच्या पद्धतीने गलबतं निर्माण करता आली असती. पण आपल्या इथला समुद्र कसा आहे, आपल्या इथल्या खाड्या कशा आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून महाराजांची जी युद्धनौका किंवा छोट्या-छोट्या गलबतं आणि ही जी तयार केली त्यांनी, ती सहजपणे खाडीच्या मुखातनं आतमध्ये येऊ शकायची. याचा उल्लेख इंग्रज कागदपत्रात आढळतो. ज्यावेळेला खांदेरीसारख्या किल्ल्याजवळ इंग्रजांची लढाई झाली आपल्या सोबत, त्यावेळेला इंग्रजांची मोठी गलबतं इथे आलेली होती, युद्धनौका आलेल्या होत्या आणि त्याच वेळेला खांदेरीचं बांधकाम करणारा मायनाक भंडारी सारखा एक सामान्य माणूस होता, की जो महाराजांचा एक महत्वाचा नौसैनिक होता. त्याने खांदेरीचं बांधकाम करताना अवघ्या 4 तोफा आणि 150 माणसं घेऊन तो तिथे उभा होता. समोर शत्रूचा सगळा हल्ला असताना सुद्धा त्याने तो किल्ला बांधून काढला आणि त्या 4 तोफा आणि तेवढ्या सामग्रीच्या आधारे त्याने त्यांच्याशी सामना केला. त्या युद्धनौकांशी लढणारं जे महाराजांचं नाविक दल होतं, त्यांच्याकडे छोट्या-छोट्या सरपटी होड्या होत्या. म्हणजे फ्लॅट बेडेड अशा ज्या काही होड्या होत्या, की त्या सहज उथळ पाण्यात जाऊ शकत होत्या. त्यामुळे इंग्रजांच्यावर हल्ला करून पटापट ही सगळी मंडळी आपल्या खाडीच्या मुखातनं आतमध्ये येऊन थांबायची, जिथे त्या मोठ्या युद्धनौका आत येऊ शकत नव्हत्या. हे पुन्हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे, की इंग्रज हे तर म्हणजे अख्ख्या जगभर त्यावेळेला मानले जात होते, की नाविक दलातलं सर्वश्रेष्ठ नाविक दल इंग्रजांचं आहे. त्या नाविक दलाचा पराभव करण्याची करामत आपल्या मराठा सरदारांनी करून दाखवली होती. आणि अगदी मोजक्या शिबंदी म्हणजे मोजक्या रिसोर्सेस, मोजक्या माणसांच्यातनं, मोजक्या होड्या किंवा मोजकी गलबतं असताना आपण हे करून दाखवलं होतं. याचं कारण होतं, की आपण कशा पद्धतीने आपल्या नैसर्गिक संसाधनांचा, नॅचरल रिसोर्सेसचा वापर करतो आहे. हे बरेचदा आपण पाळत नाही आणि म्हणून अनेकदा आपल्याला फटके खावे लागतात मॅनेजमेंट करत असताना. महाराजांनी ह्या गोष्टी कायम टाळलेल्या आहेत. किल्ल्यांचं बांधकामासारखे जे इनोव्हेटिव्ह निर्णय त्यांनी घेतले, तुम्ही जर बारकाईने इतिहासाचा नकाशा काढून बसलात महाराष्ट्राचा, तर तुमच्या लक्षात येईल की उगीचच मनाला येईल तिथे किल्ले बांधले नाहीयेत. चला दिसला डोंगर बांधला किल्ला, असं महाराजांनी कधीही केलं नाही.
किंबहुना काही डोंगरावर जेव्हा किल्ल्याची बांधकामं सुरू झाली आणि त्यांना लक्षात आलं, की इथे पाण्याचं दुर्भिक्ष्य असू शकतं. इथे डोंगरात खोदून सुद्धा पाणी लागत नाहीये किंवा ह्या परिसरात पावसाचं पाणी फारसं वाहून जातंय आणि ते साठवता येत नाहीये. काही वेळेला खडक जो असतो तो बसाल्ट खडक आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मिळतो. काही वेळेला जांभा दगड मिळतो. तर अनेकदा खडकातनं पाणी टिकून राहत नाही. मग त्याला अंतर्गत ते निघून जातं. तर असे काही पाण्याची टाकी तुम्हाला काही किल्ल्यांवर दिसतात, की जिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. तर असे किल्ले नंतरच्या काळात बेवसाऊ झाले. तिथे फारसं काही केलं गेलं नाही. छोटीशी टेहळणीची ठाणी ठेवली गेली. पण मुख्यतः किल्ले जिथे-जिथे बांधले गेले, तिथे-तिथे आसपास जंगल आहे का? पाण्याची व्यवस्था आहे का? अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप बारकाईने अभ्यास केला गेला. घाटवाटा आहेत का? त्या किल्ल्याच्या आसपास कुठल्या नदीचा उगम किंवा नदीचं मुख म्हणजे आपण समुद्राला नदी जिथे मिळते त्याला आपण नदीचं मुख म्हणतो. तर ते आहे का? आणि तुम्ही बारकाईने लक्षात घेतलं तर कोकणातल्या ज्या सगळ्या नद्या आहेत, त्यांच्या खाड्या सुरू होतात. दाभोळपासून सावित्रीची बाणकोटची खाडी आहे तिथपर्यंत. दाभोळची खाडी आहे ती वाशिष्ठी नदी आहे. ती पुढे चिपळूणपासून जंगली जयगड आणि व्याघ्रगड म्हणजे वासोट्याच्या किल्ल्यापर्यंत पोहोचते. सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोटसारखा किल्ला आहे, तर जी महाबळेश्वरातनं जिथे उगम पावते तिथे प्रतापगड, मधुमकरंदगड सारखे किल्ले आहेत, मंगळगड आहे, चंद्रगड आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या पट्ट्यात पुढे महाडच्या मार्गे सावित्री पुढे येते. अशा सगळ्या नद्यांच्या आसपास किल्ले तुम्हाला आढळतील. घाटवाटा जिथे अ, अ, जमिनीवर कोकणात उतरतायत तिथे किंवा वरती डोंगरात घाटावर जिथे पोहोचतात त्याच्या आसपास तुम्हाला किल्ले सापडतील. या सगळ्या मार्फत व्यापारावरती कंट्रोल आणला गेला. महाराज फक्त तलवार घेऊन युद्ध करत निघालेत असं चित्र आपल्याला कायम दिसतं. त्याच्या इतकाच बारकाईने त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या संपूर्ण स्वराज्याच्या सुव्यवस्थेचा फार बारकाईने विचार केला. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती फायनान्शियल मॅनेजमेंट, जी कोणत्याही मॅनेजमेंटसाठी फार महत्त्वाची गोष्ट असते. तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमची स्वप्न खूप मोठी असू शकतात. महाराजांनी याकडे खूप बारकाईने लक्ष दिलं. त्यांनी सुरुवातीच्या काळात जेव्हा पुणे सुपे इंदापूरमध्ये काम सुरू होतं, स्वराज्य निर्मितीची सुरुवात झाली. त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बेवसाऊ झालेल्या होत्या. तिथे काही पिकत नव्हतं. त्यांना बी-बियाणं द्यायला मदत केली. शेतकऱ्यांना बैलजोडी देणं, नांगर देणं, ह्या गोष्टी सरकारातनं मदत केली गेली. त्याच्या बदल्यात त्यांचा जो काही टॅक्स होता, त्याला शेतसारा म्हणायचे पूर्वीच्या काळी. तर तो शेतसारा कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचं नियोजन केलं गेलं. जमीन मोजणी करण्याचं काम केलं गेलं. महाराजांच्या मंत्रिमंडळातले जे नावं तुम्हाला माहिती आहेत, त्यातल्या सुरुवातीच्या काळात अण्णाजी दत्तो हे जे सुरनीस होते त्यांचे, तर अण्णाजी दत्तोंनी अनेक ठिकाणी जमीन मोजणीचं काम केलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी अनाजी पंतांचा सारा अशा पद्धतीने त्याला नोंदवलं गेलेलं होतं जुन्या काही कागदपत्रांमध्ये, की इतक्या बारकाईने आणि काटेकोर पद्धतीने जमीन कुठलं पीक येतं, इथे कुठलं पीक येऊ शकतं, जमिनीची प्रतवारी कशी आहे, सुपीक आहे का नापीक आहे, ती त्या पद्धतीने त्या शेतकऱ्याने कुठलं पीक घ्यावं, त्यानुसार त्याला मदत दिली जायची, बी-बियाणं दिलं जायचं. सगळ्या गावाने एकत्र येऊन काही शेती करावी, त्या पद्धतीने केलं जायचं. एखादा गरीब माणूस असेल तर त्याच्या मदतीसाठी सरकारातनं किंवा त्या गावातले जे मुखिया असायचे, त्यांनी त्याला कशी मदत करावी याचे उल्लेख दिले जायचे. कोकण याच्यावर महाराजांचं फार बारीक लक्ष होतं. कोकणाला महाराज नवनिधी असं म्हणायचे. नवनिधी म्हणजे इथनं खूप प्रकारचं उत्पन्न येऊ शकतं, की जे स्वराज्याला फायदेशीर आहे. तर कोकणात नारळ, सुपारी, मीठ, मसाल्याचे पदार्थ या सगळ्याच्या लागवडीला खूप उत्तेजन त्या काळात दिलं गेलं. मुख्यतः सुरक्षेचा प्रश्न होता. कारण सिद्दीची माणसं, मोगलांची माणसं, आदिलशाहीची माणसं इथे कायम हल्ले करायची, लुटालूट करायची, लोकांना लुबाडायची. त्या सगळ्याचा बंदोबस्त महाराजांनी केला. त्यामुळे कोकणाच्या आसपास तुम्हाला खूप किल्ले पाहायला मिळतील. घाटवाटा बंदिस्त केल्या गेल्या आणि इथल्या सगळ्या व्यापाराला एक बलवान माणसाचा सपोर्ट मिळायला लागला आणि त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात व्यापार होऊ लागला. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर कोकणातली जी तेव्हाची बंदरं होती, मग विजयदुर्ग असेल, दाभोळ असेल, अ, पुढे बाणकोट, महाडसारखी बंदरं असतील तत्कालीन राज्याच्या त्या भागातली. तर ह्या प्रत्येक बंदराची सुरक्षितता वाढवली गेली आणि घाटावरचा व्यापार म्हणजे अगदी कर्नाटकातल्या विजापूरपर्यंतचा व्यापार दाभोळसारख्या बंदरातनं व्हायचा. आजही तुम्हाला
दाभोळ ते विजापूर, गुहागर ते विजापूर अशा राज्य रस्त्याची नोंद आपल्या शासकीय कागदपत्रात दिसेल, की जी ब्रिटिशकालीन आणि त्याच्या आधीपासूनची नोंद आहे. कारण विजापूरची बेगम दाभोळ मार्गे मक्कीला गेल्याचे उल्लेख सापडतात. तर हा सगळा पट्टा महाराजांच्या ताब्यात आला. त्याच्यावरती टॅक्स केले गेले. म्हणून घाटातला जो वसुली करणारी माणसं होती, मग त्या पद्धतीने घाटातल्या चौक्या बसवल्या गेल्या. जकात म्हणजे आपण जसं टोल टॅक्स म्हणतो तसा टोल टॅक्स बसवला गेला. मग इथे बैलांच्या वरनं वाहतूक होत असेल तर किती प्रकारचा टोल टॅक्स असेल, माणसांच्या सोबत वाहतूक होत असेल तर कसा असेल, मग घाटवाटा छोट्या आहेत का मोठ्या आहेत, त्या पद्धतीने घाटवाटांचं रुंदीकरण केलं गेलं. म्हणजे कोकणातल्या एका मोहिमेचं जर तुम्ही माहिती घेतली तर तानाजी मालुसरेंसारखा एक मोठा सुभेदार कोकणातले रस्ते रुंदीकरण करायसाठी महाराजांनी वापरल्याचा उल्लेख सापडतो. ही किती मोठी गोष्ट आहे, की महाराज फक्त युद्धात रमले नव्हते, तर ह्या सगळ्या प्रांताच्या सुव्यवस्थेसाठी खूप बारकाईने काम करत होते. त्याचबरोबर टॅक्सेशन हा जो भाग आहे, तर कोकणात त्यावेळेला मीठ तयार व्हायचं. पण पोर्तुगीजांच्या पट्ट्यात जे मीठ तयार व्हायचं, ते थोडंसं जास्त स्वस्त मिळायचं किंवा थोडं जास्त प्रमाणात उपलब्ध व्हायचं. त्यामुळे कोकणातल्या लोकांच्या मिठागरज जी होती, त्याच्याकडल्या मिठाला खूप उठाव नव्हता बाजारात. ही गोष्ट महाराजांच्या निदर्शनास आणून दिली गेली. महाराजांनी एक छोटी गोष्ट केली. त्यांनी काय केलं, की पोर्तुगीजांकडनं गोव्याच्या प्रांतातनं कोकणात आत येणारं किंवा वसईकडनं येणारं जे मीठ होतं, तिथे ज्या काही चौक्या होत्या स्वराज्याच्या, त्या चौक्यांना त्यांनी आदेश त्यावेळेला दिले. ती पत्र आहेत दिलेली. अ, तर त्या पत्रातनं त्यांचा उल्लेख असा आहे, की तिकडनं येणारं जे मीठ आहे, त्याच्यावरचा जो जकात किंवा टॅक्स आहे तो वाढवा. आणि आपल्या इथनं जाणारं जे मीठ आहे त्याच्यावरचा टॅक्स कमी करा. थोडक्यात आपल्या स्वतःचं जे प्रोडक्शन आहे, आपल्या देशाचं म्हणजे आता स्वदेशीचा नारा आहे किंवा मेक इन इंडिया तुम्ही ऐकता. तर याला जे काही गव्हर्नमेंटकडनं सबसिडी दिल्या जातायत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य दिलं जातंय. अगदी हीच गोष्ट महाराजांनी त्याकाळी मिठासारख्या छोट्या गोष्टीबद्दल केली. ही आपल्या अनेकांना माहीत नसते. आपल्याला मीठ म्हटलं की फक्त गांधीजींचा सत्याग्रह माहिती आहे. पण शिवाजी महाराजांनी मिठावरच्या टॅक्सबाबत जे काही काम केलंय माहीतच नाहीये. इतकंच नव्हे तर आपल्याकडचं मीठ स्वस्त व्हावं, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खपलं जाईल. त्यामुळे मिठावरचा रोजगार वाढेल, मिठागरांची संख्या वाढेल आणि इथल्या कोकणातल्या मीठ उत्पादकाला त्याचा फायदा होईल. असा साधा सोपा नियम होता. इतकंच नव्हे तर व्यापारासाठी वस्तूंचं एकमेकांना देवाण-घेवाण करणं, वस्तू एक्सचेंज मार्फत तुम्ही व्यापार वाढवा, असं महाराज सांगताना आढळतात. एक त्यांनी एका ठिकाणी एक असा उल्लेख आहे, की कोकणातला नारळ हा कोकणात तुम्ही विकायला गेलात, तर तो स्वस्त असणार. समजा तत्कालीन किंमत आपण ₹1 गृहीत धरू, तर कोकणातला नारळ कोकणातल्या कोकणात द्यायचा, तर तो ₹1 लाच विकला जाणार. पण हाच नारळ जेव्हा घाटावरती कुठेतरी सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, विजापूरकडे जेव्हा जाईल, त्या नारळाची किंमत ₹2 किंवा ₹5 होऊ शकते. तर इथे कोकणात तुम्ही अ, अ, ते सगळं विकत घ्या आणि ते घाटावर नेऊन विका आणि त्यातनं स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जास्त प्रमाणात महसूल निर्माण व्हावा, यासाठी महाराज मदत देताना आढळतात, सूचना देताना आढळतात. हे खूप छोटे-छोटे विचार जे आहेत, हे त्या काळी स्वराज्यात केले गेले होते. आणि म्हणून याचा आपल्याला इम्पॅक्ट कुठे दिसतो, की राजा जो काही निर्णय घेतो, त्याचा इम्पॅक्ट शेवटी प्रजेच्या वर्तनातनं दिसतो. प्रजेला हे राज्य किती सुखावह वाटतं यातनं आपल्याला कळतो. आणि म्हणून महाराजांचं राज्य जे होतं ते रयतेचं राज्य होतं. लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य होतं. अगदी सुरतेसारख्या लुटीत जेव्हा त्यांनी 1 करोडची संपत्ती आणल्याचा उल्लेख केलाय, त्या 1 करोड संपत्तीतली एक सोन्याची मोहर सुद्धा महाराज स्वतःसाठी वापरत नाही. हे त्या राजाचं मोठेपण आहे. त्यातला प्रत्येक खर्च कसा कुठे करायचा हे याचे हिशोब लिहिले गेले. सिंधुदुर्गासारखा किल्ला जेव्हा निर्माण होत होता, सुरतेतनं जे काही धन लुटून आणलं गेलं, ते सिंधुदुर्गाच्या निर्मितीसाठी खूप खर्च केलं गेलं. तर सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती करताना तिथे पायामध्ये शिसं घातलं पाहिजे. तिथली वाळू जी आहे ती सागरी वाळू आहे, ती खारी वाळू आहे. तर ती धुवून घ्या गोड्या पाण्यात आणि मग ती तुम्ही वापरा. त्याचा फायदा होईल. चुनखडी म्हणजे चुना जो काही बांधकामाला वापरला जातो, तो त्यांनी घाटावरनं मागवला होता. इंग्रज व्यापाऱ्यांकडनं तांबे, चुने, पितळ आदी धातू ते विकत घ्यायचे. तर हे सगळं घेताना ते तुम्ही स्वच्छ तो चुना धुवून घ्या, नीट वापरून बघा. त्यामुळे कुठेही क्वालिटी कंट्रोलमध्ये कमी कमतरता असता कामा नये. हे महाराजांनी खूप बारकाईने पाहिलंय.
तुमच्यापैकी जर कोणी मुरुड जंजिरा किल्ला पाहिला असेल, पण त्यातली 90% माणसं त्या मुरुड जंजिऱ्याच्या समोर शिवाजी महाराजांनी त्या सिद्धीची नाकेबंदी करायसाठी जो पद्मदुर्ग नावाचा किल्ला पाहिला, तो तुम्ही पाहिला नसेल. तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या पुढच्या भारताच्या भेटीमध्ये तुम्ही पद्मदुर्ग हा किल्ला आवर्जून पहा. मुरुड जंजिऱ्याच्या किनाऱ्याजवळ आहे. तर ह्या किल्ल्यामध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल आज देखील, की तिथे किल्ल्याच्या भिंती बांधताना दगड वापरलेत आणि दगडांच्या मध्ये तो जो काही चुना भरलाय, म्हणजे आपण सिमेंटिंग करतो आज, मग सिमेंट वापरतो. तर सिमेंटिंग करताना जो चुना आणि ते काही मिश्रण वापरलंय ना, ते आजतागायत इतकं घट्ट तसंच आहे. गमतीची गोष्ट म्हणजे त्या दगडांवर सतत लाटा आदळत असतात. त्या लाटांच्यामुळे दगड झिजलेत, पण हा चुना झिजला नाहीये. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हे क्वालिटी कंट्रोल केलं गेलं असेल, हे आपण अनुभवू शकतो, पाहू शकतो. आज आपण जेव्हा व्यवसाय करतो, आपण जेव्हा एखादं प्रोडक्शन करतो, आपण जेव्हा एखादी ट्रेडिंग करतो, तेव्हा आपण इतक्या मोठ्या प्रमाणात क्वालिटी फॉलो करतो का? हे आपल्यालाच त्यामुळे पडताळून पाहायला पाहिजे. व्हेरिफाय करायला पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही इतक्या गुणवत्तेचं काम करता, तेव्हा हे किल्ले 400-400 वर्ष आज ऊन, वारा, पाऊस, वादळं सगळ्याला तोंड देत उभे आहेत. आपण 10% सुद्धा त्या किल्ल्यांचा मेंटेनन्स करत नाही. काहीही करत नाही त्या किल्ल्यांसाठी खरं सांगायचं तर. तरी ते उभे आहेत कारण ते 400 वर्षापूर्वी इतक्या बारकाईने बांधले गेले होते. तर क्वालिटी कंट्रोल ही मॅनेजमेंटमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही क्वालिटी कंट्रोलची कन्सेप्ट ही फक्त तुमच्या डोक्यात असून चालत नाही. ही तुमच्या हाताखालच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात असली पाहिजे. महाराजांचे गड किल्ले घडवणारी जे काही हिरोजी इंदुलकरांसारखे, मोरोपंतांसारखे स्थपती होते, म्हणजे आजच्या काळात म्हणायचं तर सिव्हिल इंजिनियर्स होते किंवा जे काही मुख्य मॅनेजर्स होते, यांच्यापासून ते दगड घडवणाऱ्या पाथरवटापर्यंत प्रत्येक माणूस इतक्याच ताकदीने क्वालिटी कंट्रोल करत राहिला होता. ही खूप मोठी गोष्ट असते एखाद्या राजाच्या किंवा एखाद्या व्यवसायाच्या उभारणीसाठी. जेव्हा तुमची उद्दिष्ट, धोरणं, तुमची ध्येय म्हणजे गोल, टार्गेट्स, प्लॅनिंग, प्रोसिजर्स या सगळ्या गोष्टी शेवटचा माणूस तुमच्या त्या सगळ्या मॅनेजमेंटच्या लाईन मधला जो शेवटचा माणूस आहे, जो लेबर आहे, लेमन आहे, तिथपर्यंत जेव्हा फॉलो केली जाते, तेव्हाच असं राज्य घडू शकतं. आणि याच्या पलीकडे जाऊन महत्वाची गोष्ट असते, की तुमच्या हाताखालची जी माणसं आहेत, त्यांना तुमच्याविषयी आत्मीयता वाटते का? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी लोकांना जी आत्मीयता वाटत होती, ती यामुळे वाटत होती. त्यांनी त्यांच्या युद्धात अनेक जण मरण पावले. त्या सगळ्यांना मदतीला ते त्यांच्या गावात जायचे. त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करायचे. कित्येकांची मुलं पुन्हा सैन्यात यायची. उदाहरणार्थ तानाजी मालुसरेंचा मुलगा अ, रायबा, म्हणजे आपल्याला फक्त आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं एवढं माहिती असतं. पण हा रायबा पारगडसारख्या कोकणातल्या शेवटच्या गोव्याच्या बॉर्डरवरच्या किल्ल्याचा किल्लेदार होता. हे अनेकांना माहीत नसतं. तर हा पुन्हा स्वराज्यात अ, आला होता जीवावरचा. हे सगळं आहे हे माहिती असून वडील स्वतः आपल्या इथे याच युद्धात मारले गेलेत हे माहिती असून सुद्धा तो पुन्हा स्वराज्यात आला होता. रूपाजी भोसले सारखा एखादा सेनानी आहे, की जो नंतरच्या काळात संभाजी महाराज यांच्याबरोबर लढत राहिला होता. त्याचा मोठा भाऊ युद्धात एका ठिकाणी वारला होता. कण्हेरगडावर ज्यांनी खूप मोठं युद्ध केलं, त्या रामजी पांगेऱ्यांसारखा एखादा सेनानी वारला होता. पण त्यांच्या वंशातले पुढची माणसं सैन्यात आली होती. हे प्रेम कुठनं येतं? हे प्रेम लीडरच देऊ शकतो. लीडर आणि बॉस ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हे तुम्हाला आता मॅनेजमेंट शिकणाऱ्यांना माहिती असेल. माणसाने कधी बॉस असता कामा नये. त्याने उत्तम लीडर असलं पाहिजे. महाराज उत्तम लीडर होते. ते सांगेल त्या गोष्टीसाठी लोकं जीव टाकायचे. अनेक मोठ्या-मोठ्या लढायांवर जेव्हा सेनानी जायचे, तेव्हा त्यांना माहिती असायचं कदाचित मी जिवंतपणे परत सुद्धा येणार नाही. पण तरी ते तिथे जायचे. आणि अनेकदा मग महाराजांना नंतर वाटायचं, की अरे आपला तानाजी गेला, आपला बाजी गेला. यांच्यासाठी आपल्याला काहीच त्यांना त्यांचं कौतुक करता आलं नाही त्यांच्या शौर्याबद्दल. म्हणून नंतरच्या काळात जेव्हा पन्हाळ्याचं एक युद्ध झालं, तेव्हा म्हणजे सिंहगडची लढाई होऊन गेल्यानंतर आणि पन्हाळा महाराजांना खूपच होता, की अरे हा महत्वाचा दुर्ग आपण त्यावेळेला तहात आदिलशाहला देऊन टाकला. हा पुन्हा आपल्या स्वराज्यात यायला पाहिजे. म्हणून जो दरबार भरला होता, तेव्हा त्यांनी विचारलं, की "कोण घेतो पन्हाळा सांगा?" तर पटकन एक जण उभा राहिला. त्याचं नाव होतं कोंडाजी फर्जत. हा कोंडाजी उभा राहिला आणि महाराजांनी मग ताबडतोब तिथे
त्याच्या बक्षिसीसाठी तबक आणलं, त्याला काहीतरी छान त्यातनं बक्षीस दिलं, हातात सोन्याचं कडं चढवलं. तर तो म्हणाला, की "महाराज हे आधीच का करताय?" तर मग ते पटकन म्हणाले, की "अरे तो तानाजी असंच सांगून गेला, की आत्ता जातो आणि सिंहगड घेऊन येतो. तुम्ही असे जीवावरचं धाडस करता आणि मला तुमचं कौतुक करायचं असतं ते करताच येत नाही. तर आज मी तुझं कौतुक एवढ्यासाठी करतोय, की मला तू फक्त तो पन्हाळा घेऊन दिलेला चालणार नाहीये, तर मला तू जिवंतपणी परत आलेला पाहिजेस ही तुझी जबाबदारी आहे." आणि अशा प्रेमाने त्याला ते सत्कार समारंभ करून त्या लढाईवर पाठवतात. आणि हा कोंडाजी सुद्धा इतका वेडा माणूस आहे, की तो पन्हाळगड सारखा किल्ला जो प्रत्यक्ष महाराजांना जेव्हा ते मिर्झा राजांच्या सोबत होते आणि त्यावेळेला ते पन्हाळ्यावर तुटून पडले होते. आदिलशहाचा गड जिंकण्यासाठी एक स्ट्रॅटेजी म्हणून मोगलांसोबत ते लढत होते, पुरंदरचा तह झाल्यानंतर. तर 2000चं मराठी सैन्य पन्हाळ्यावर कापलं गेलं. आपल्याला जिंकता आलं नाही तो पन्हाळा त्यावेळेला, मोगलांच्या थ्रू लढत असताना. आणि महाराजांना तिथनं पराभव स्वीकारायला लागला. ते विशाळगडकडे गेले आणि नेताजी आपले पालकर त्यावेळेला तिथे नीट येऊ शकले नाहीत म्हणून त्यांची कानउघडणी केल्याचं एक घटना पत्रव्यवहारात दिसते. त्याच्यामागे खूप मोठं राजकारण होतं सगळं. पण हा पन्हाळा 2000 माणसांनिशी सुद्धा त्यावेळेला जिंकता आला नव्हता. तो कोंडाजी फर्जत फक्त 60 माणसांनिशी जिंकून दाखवतो. म्हणजे कुठनं हे बळ घेऊन आलेली असतात. कुठनं हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग घेऊन येतात. कुठनं एवढी वृत्ती घेऊन येतात, की जीवावरचं धाडस करायची. हे सगळं महाराजांच्यामुळे घडतं. इतकंच नव्हे, तर इतिहासात खूप कमी राज्य तुम्हाला अशी दिसतील, की जिथे राजाच्या मृत्यूनंतर लोक लढत राहिलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्ष संभाजी महाराज लढत राहिले. संभाजी महाराजांना औरंगजेबाने कट कारस्थाने पकडलं आणि त्यांना मारून टाकल्यानंतर राजाराम महाराज लढत राहिले. राजाराम महाराज 1700 मध्ये जेव्हा सिंहगडावरती वारले, त्यानंतरच्या काळात ताराबाई पुढे आल्या. अख्खं मराठा लोकांना सोबत घेऊन त्यांनी औरंगजेबाशी युद्ध पुकारलं. त्या लढत राहिल्या. 1707 ला औरंगजेब मरेपर्यंत महाराष्ट्र औरंगजेबाला जिंकता आला नाही. इथला प्रत्येक माणूस मी म्हणजे जणू दुसरा शिवाजी आहे, अशा पद्धतीने उभा राहिला. त्याच्याकडे ₹10 असोत किंवा लाखभर रुपये असोत, याचा काहीही संबंध उरला नव्हता. त्याच्याकडे भाला असेल, तलवार असेल, जे काही असेल ते शस्त्र घेऊन तो लढत राहिला. शेतकरी असेल तर त्याची सगळी हानी असतानाही तो पुन्हा-पुन्हा स्वराज्याला मदत करायला राहिला. हे आपल्याला घडवायचं असतं. एखादा लीडर किंवा एखादा व्यावसायिक तेव्हाच मोठा होतो, जेव्हा त्याच्या माघारी लोक त्याच्यासाठी काम करत राहतात. हे मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं यश असतं, जे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं आपल्याला पाहता येतं. हे सगळं करताना त्यांनी अनेक बॅकअप प्लॅन्स तयार ठेवलेले होते. रिस्क मॅनेजमेंट केलेल्या होत्या. हे सगळं केल्यामुळे हे राज्य घडून येताना आपल्याला दिसतं, जे पुढच्या काळात टिकलं आणि नंतरच्या काळात पेशव्यांच्या काळात तर ते दिल्लीपर्यंत आपला कंट्रोल निर्माण झाला होता. हे आपल्याला पाहता येतं. तर बॅकअप प्लॅन्स अगदी अफजलखानाची लढाई असू दे, आग्र्याची ती स्वारी असू दे किंवा कोणत्याही लढाई असू दे, प्रत्येक लढाईत त्यांचे बॅकअप प्लॅन्स तयार होते. जसं आज मॅनेजमेंटमध्ये आपण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी म्हणतो. हे महाराजांच्या काळातही करत होते. मग हे सगळं ते कसे शिकले असतील, त्या काळातलं जे काही तंत्रज्ञान होतं ते किती वेगळं असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करताना आपल्याला जाणवतं, की आपल्या कामात आज जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो, तेव्हा आपल्याला या इतिहासाशी आपल्याला ते ताडून पाहता आलं पाहिजे. व्हेरिफाय करता आलं पाहिजे, की ज्यातनं आपल्याला स्फुरण मिळत राहतं, प्रेरणा मिळत राहते आणि मग आपल्या लक्षात येतं, की आपल्यापेक्षा या लोकांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. बरोबर 9:30 वाजत आलेत. मी थांबतो आता इथे भारतीय वेळेनुसार. आता पुढच्या काही वेळात तुम्हाला काही प्रश्न असतील, आपल्याला या विषयावर काही बोलायचं असेल, तर आपण बोलूया, असं मला वाटतं. हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे या विषयावरती पी जरी केली, तरी एक 2-2, 3-3 तासाचे सेशन्स आपण घेऊ शकू. एक-एक मुद्दा थोडा विस्ताराने घेऊ शकू. तरी मी आता थोडक्यात तुम्हाला सगळ्या बेसिक मॅनेजमेंट कन्सेप्ट ज्या 12-13 कन्सेप्ट मानतो आपण, त्या प्रत्येकाचा रेफरन्स शिवाजी महाराजांशी जोडून कसा घेता येईल, एवढंच तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काही बोलायचं असेल, काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर किंवा प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तरी व्यक्त करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल थँक सुधांशू साहेब. तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास सर्वांना मी आधी म्यूटवर ठेवलं होतं सेशनच्या दरम्यान. तर समोर राईट हँड साईडला टॉपला कॅमेरा, माईक, शेअर आणि लीव्ह असे बटन दिसतील.
तर माईकवर एक क्रॉस असेल, दॅट मीन्स तुम्ही म्यूटवर आहात. तर स्वतःला तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हा, तुम्ही विचारू शकता प्रश्न. माझं नाव अजित बापट. तिथे एपिक इन्स्ट्रक्टर्स म्हणून असं आलंय, पण ते त्या कम्प्युटरमुळे आलंय. ते फारच अप्रतिम भाषण झालं तुमचं. मी मागच्या वेळेला धन्यवाद पण असंच ऐकलं होतं आणि असं मला वाटतं की आपल्याला परत परत हे करायला पाहिजे. तुम्ही जसं म्हणता तसं पॉवर पॉईंटचं 2-2 तासाचं किंवा तास भराचे असे 5-6 सेशन जरी केले तरी आम्हाला भयंकर ते आवडतील. फारच अप्रतिम सुरेख सांगितलं तुम्ही. दुसरं म्हणजे एवढं मी सांगू इच्छितो की आम्हाला मदत करायची इच्छा आहे तुमच्या चॅरिटीजना. तर त्याचा एक वाट अशी आहे की इथे महाराष्ट्र सेवा समिती म्हणून कॅनडामध्ये रजिस्टर्ड चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांच्यातर्फे जर आम्ही तुम्हाला मदत पाठवली तर आम्हाला इथे ते टॅक्स डिडक्टिबल होईल. कारण ही चालेल ना कॅनेडियन सर. ऑर्गनायझेशन आहे, मग आम्हाला त्या कॅनेडियन टॅक्सेस करता काम असेल. जर डायरेक्टली आम्ही तुम्हाला पैसे पाठवले तर ते टॅक्स डिडक्टिबल होत नाहीत. ते बरोबर. इथल्या कॅनेडियन चॅरिटीच्या थ्रू, तर महाराष्ट्र सेवा समितीच्या थ्रू, तर ते माझ्याशी संपर्क केला लोकांनी तर मी ते करू शकेन. तर माझा चालेल. सगळा आणि या संस्थांचे जे मला माहिती असलेले बँक डिटेल्स आहेत ते मी ऋषिकेशकडे देईन. त्याच्यामार्फत तुम्हाला सगळ्यांना तो कम्युनिकेट करू शकेल. आणि या सगळ्यांना फॉरेन फंडिंगसाठी कन्सेशन्स वगैरे गव्हर्नमेंट थ्रू सगळी उपलब्ध आहेत. त्याची रजिस्ट्रेशन आहेत या संस्थांची. त्यामुळे हो. तुम्ही ते सगळं पडताळून पाहू शकता. तर ते FCRA रजिस्ट्रेशन हो, लागतं. तर करेक्ट. ते महाराष्ट्र आहे सेवा सगळं. समितीने हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप बद्दल बरंच मदत पूर्वी केलेली आहे. तर आम्हाला हो, त्यांचे हो. सगळे मिळू जगन्नाथ शकतील. वाणी होते पूर्वी. जगन्नाथ वाणींच्या मार्फत हेल्पर्सला खूप हा मोठी तर मदत ते आलेली आहे. जगन्नाथ वाणी गेल्यानंतर मी त्यांचं ते काम बघतो. मी टोरंटोला असतो. तर वा. मी ऋषिकेशला आत्ता माझं ईमेल ॲड्रेस वगैरे त्याच्याजवळ आहे. ते मी ते परत नक्की. पाठवून त्याला रिमाइंडर पाठवतो की ते MSSO ला लोक कसे पैसे पाठवू शकतील. हो, चालेल. आणि आम्ही ते स्टेट बँकेच्या थ्रू पाठवतो, दिल्लीच्या स्टेट चालेल. बँकला. चालेल. दोन्ही संस्था ज्या वंचित विकास पुणे आहे त्यांच्याकडेही रजिस्ट्रेशन आहे आणि हेल्पर्स ऑफ हँडिकॅप त्यांच्याकडेही आहे. तर होपफुली आपण परत भेटूया नक्की त्याच्याबद्दल. सर. हा नक्की नक्की आवडेल मला पुन्हा भेटायला. तुम्हाला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन कधीही भेटायला आवडेल. अजून कोणाला काही विचारायचं, सांगायचं, प्रतिक्रिया व्यक्त करायच्या? नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय का? हो, येतो, आशिष. ऐकू येतो. मी आशिष साबणे. मी पण टोरंटोमध्ये राहतो. तर माझा प्रश्न किंवा कमेंट अशी होती की श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये एका ठिकाणी नरहर कुरुंदकरांनी त्या पत्रात असा उल्लेख केला की 17व्या शतकातले सगळ्यात म्हणजे थोर सेनानी मध्ये शिवाजी महाराज, 18व्या शतकामधला जॉर्ज वॉशिंग्टन आणि 19व्या शतकामधला नेपोलियन यांची नेहमी तुलना होते. तर हे तिघही खूप श्रेष्ठ सेनानी असले तरी त्यातला एक खूप मोठा फरक असा होता की इतर दोन जी नाव आहेत ते खूप मोठे सेनापती होते आणि शिवाजी महाराज ते खूप मोठे सेनापती होतेच, पण त्याच्यात तितकंच किंवा सगळ्यात जास्त मत होतं की ते मुलकी कारभाराचे तज्ज्ञ होते, ज्याला जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात. बरोबर बरोबर बरोबर. तर हा जो ताळमेळ सांभाळणं आहे तर त्या काळात युद्धकालीन, कारण खूप मोठा काळ युद्धाचा आणि स्वकीयांशी युद्धाचा होता, तर ह्या बरोबर. काळ युद्धकालीन अर्थव्यवस्था किंवा युद्धकालीन सामान्य जीवन सुरळीत चालू ठेवणं ह्याबद्दल शिवाजी महाराजांची नीती काय होती? मुख्यतः असं होतं की काही पत्र महाराजांची जी उपलब्ध आहेत त्याच्यात ते सांगतात की जेव्हा एखादी मोठी स्वारी कोणाची येते, मग आता शाहिस्तेखानाची येते किंवा मिर्झा राजेंची येते, तर ते आपल्या सेनानींना पत्र पाठवताना दिसतात की या लोकांना किंवा या गावातली मंडळी किंवा या गावाचं विस्थापन करा आणि त्यांना कुठेतरी घाटाखाली कोकणात नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवा, असं त्यांनी पत्र सर्जेराव जेधेंना लिहिलेलं उल्लेख आपल्याला सापडलेले आहेत. ते पत्र वाचायला मिळतं शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये. तर अशा प्रकारे गावातल्या लोकांची खूप काळजी घेतली जायची. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित की शेतसारा जो गोळा केला जायचा किंवा धनधान्य जे गोळा केलं जायचं ते गडांवरनं
मोठमोठ्या कोठारांमध्ये ठेवलं जायचं आणि अशा युद्धकालीन परिस्थितीत लोकांना त्या सरकारामार्फत धान्य आणि शस्त्रास्त्र या सगळ्याचा पुरवठा केला जायचा. त्यामुळे महाराजांच्या काळात काही वेळेला 50-50% शेतसारा असल्याचे उल्लेख सापडतात. पण हे सगळं पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला यायचं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिलीत, तर महाराजांनी नेहमी युद्ध कुठे व्हावं, म्हणजे रणक्षेत्र कोणतं असावं हे स्वतः निवडण्याचं भान ठेवलेलं आहे. म्हणजे अफझल खानासारख्याला ते प्रतापगड सारख्या जंगलात एका कोपऱ्यात घेऊन येतात. अखंड बाकी कुठेही ते अंगावर घेत नाहीत. तर शाहिस्तेखानासारख्याला पुण्यात ते तिथे कोंडून ठेवल्यासारखे कोंडून ठेवतात आणि स्वतः मात्र बाहेर मोकळे राहतात. पन्हाळ्याच्या युद्धात जेव्हा अफझल खानाला मारल्यानंतर ते थेट पन्हाळ्यापर्यंत जातात. पण सिद्दी जोवर आल्यानंतर ते पुन्हा राजगडाकडे येत नाहीत. ते उलट पन्हाळ्यात स्वतःला कोंडून घेतात. का? तर नवीन जो स्वराज्याचा प्रांत आपण घेतलेला आहे, त्याची अजून नीट व्यवस्था लागलेली नाही. आता जर इथे सिद्दी जोवरचं आक्रमण झालं, तर हा पुन्हा प्रांत आपल्या हातातनं जाईल हा एक भाग आणि सगळं विस्कळीत होऊन जाईल. त्यामुळे ते शत्रूला सीमेवरच अंगावर घेतात आणि तिथे त्याला अडकवून ठेवतात आणि त्याच्यामुळे आतला सगळा जो प्रांत आहे, तो सुरक्षित राहण्याकडे जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करता आलं बाकीच्या टीमला. तर अशा पद्धतीने खूप मोठ्या स्ट्रॅटेजीज केल्या गेल्या आणि महाराजांच्या काळात जसं मी मागच्या चाणक्याच्या व्याख्यानात सांगितलं होतं, की कमिटी नेमणं किंवा मंत्रिमंडळ नेमणं हा जो भाग आहे, हा श्रीकृष्णाच्या काळात, चाणक्याच्या काळात किंवा प्राचीन भारतीय राजनीतीत खूप वेळा लिहिला गेलेला आहे. म्हणून तर अमात्य, सुमंत्य, न्यायाधीश, सेनापती अशी सगळी पदं आपल्याकडे प्राचीन काळापासून आढळतात. या सगळ्याचा फायदा महाराजांनी घेतला. आपण जेव्हा म्हणतो, की महाराजांनी हे केलं, महाराजांनी ते केलं, तेव्हा हे सगळं टीमवर्क होतं आणि म्हणूनच न्यायिक व्यवस्था पाहणारी माणसांना त्यांचं फ्रीडम होतं, त्यांचे शिक्के होते. मोरोपंतांना त्यांचं स्वातंत्र्य होतं. त्यांना काय काम करायचं याचे संकेत ठरलेले होते, नियम आखलेले होते. राज्य व्यवहार कोश सारखे ग्रंथ महाराजांनी नंतर लिहून घेतलेले आहेत. व्यापार कसा हवा, आपली नाणी कशी असावीत, ह्या सगळ्याचा महाराजांनी खूप बारकाईने विचार केला होता. याच्यामागे ह्या सगळ्या सल्लागार मंडळाचं खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा युद्धात एखादी टीम लढतीये त्यावेळेला हा सगळा जो पडद्यामागची जी कामं करायची असतात, मग रसद पुरवठा असेल, खजिना नीट सांभाळणं असेल, या सगळ्याकडे खूप बारकाईने लक्ष दिलं गेलं होतं. हे सांभाळणं अनेकांना जमत नाही. महाराजांना किंवा महाराजांच्या नंतरच्या काळात हे खूप चांगल्या पद्धतीने जमलं. अगदी दुसऱ्या बाजीराव पेशव्यापर्यंत आपल्याला हे बऱ्यापैकी जमत आलं. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात मात्र सगळं आपलं विस्कळीत होऊन गेलं आणि ज्याचा फटका म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो. महाराजांची किंवा पहिल्या बाजीरावांची अनेक धोरणं नंतरच्या काळात बाजूला टाकली गेली. याचा मोठा फटका आपण भोगलाय आणि म्हणून पुन्हा आपण पारतंत्र्यात गेलो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अजय खरे. नमस्कार. मी टोरंटो इथे असतो. एक प्रश्न होता, म्हणजे एक वाक्य मी एका न्यूज चॅनलला ऐकलं होतं, एका पॉलिटिकल लीडरने बोललो होतं ते. तर मला जस्ट व्हेरीफाय करायचं होतं. त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील एकमेव असा पुरुष आहे जे राजा म्हणून जन्माला आले नाहीत, परंतु राजा म्हणून मृत्यू पावले. त्यांनी शून्यातून संपूर्ण राज्य उभं केलं. राजाच्या घरी जन्माला आले नव्हते, पण तरी राजा बनले. तर हे खरं आहे का? म्हणजे संपूर्ण नाही जगात असं नाहीये काही. हे त्यांचं राजकीय वक्तव्य किंवा पॉलिटिकल सेंटेन्स असू शकतं. कारण अगदी बरं. चंद्रगुप्तापासून अनेक जण आहेत असे की जे छोट्याशा घरात जन्माला आले आणि मग मोठे झालेत. खूप जण अशी बरोबर. सांगता येतील. जगभरच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं दिसतील की आपल्या पराक्रमाने ही माणसं खूप मोठी झाली आहेत आणि स्वतःचं एक असा अमीट असा ठसा त्यांनी जागतिक किंवा राजकारणावर उमटवलेला आहे. बरोबर. ओके, म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंट असेल ते फक्त. ओके, हा पॉलिटिकल ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. आणि कोणाला काही सांगायचंय, प्रतिक्रिया व्यक्त करायच्या? तर थँक्यू ऑल. आज तुम्ही सर्व इथं आपण जमलो. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुधांशू सरांचे खूप खूप आभार. दोन्ही सेशन्सचं रेकॉर्डिंग जे आहे ते आपल्या YouTube चॅनलवर आणि सोशल मीडियावर आज किंवा उद्यामध्ये शेअर करण्यात येईल आणि सगळ्या ईमेल्सला मी त्यांची लिंक पण फॉरवर्ड करेन.
तसेच आपण प्रयत्न करूया की सुधांशु सरांकडून आणखी सेशन्स आपल्याला करता येतील. तसेच त्यांच्या सामाजिक संस्थांना आपल्या सर्वांकडून तसेच मराठी भाषिक मंडळ टोरंटोकडून जी काही मदत शक्य असेल नक्की आपण ती करण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू. थँक्यू.